खबरदार, पत्रकारांना त्रास द्याल तर याद राखा, जेलची हवा खाल. प्रदेश उपाध्यक्ष अशोक देळे यांचा इशारा. पत्रकारावर होणारे हल्ले दबाव टाकणाऱ्या घटना घडत असून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक देळे, लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नरसिंह घोणे, लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकाराला पोलीस अधिकारी असो की इतरांकडून, राजकीय नेत्याकडून धमकावून बातम्या विरोधात का घेतात असे धमकीवजा दिले जाते. अशा अधिकारी व नेत्यावर गुन्हा दाखल करणार असे वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी कडक कायदा करून ती कायदा अंमलात आणला आहे. या अनुषंगाने व लातूर डीवायएसपी समीर सावे व एपीआय मनोज जिरगे यांनी पत्रकारांना धक्काबुक्की करून पत्रकारांना बातमी घेण्यास मज्जाव केल्याने सर्व पत्रकार संघटना एकत्रित येऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन कळवले आहे व या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून निलंबनाची मागणी सुद्धा केली आहे. अखिल भारतीय पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरसिंह घोणे, अफसर कारभारी लिमराज पन्हाळकर, हारून मोमी, मोहसिन खान, मनीष हजारे, रामप्रसाद काबरा, शिवाजी कांबळे, नितीन बनसुडे, शेख मेहताब, समीर शेख, वामन पाठक, परवेज सय्यद, दयानंद कुंभार, रमेश मुळे आदींच्या स्वाक्षराचे निवेदन जिल्हा अधीक्षक अमोल तांबे यांना देऊन कळवले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर पत्रकार उपस्थित होते. यावेळी सर्व पत्रकारांचे ऐकून घेऊन पोलीस अधीक्षक लातूर अमोल तांबे होऊ शकते. पत्रकारांना काय म्हणतात? आम्हाला तिथे उभं राहून जागा द्या, आपण करू. आणि एअरपोर्टवर आपलं किती चांगलं होतं तिथे, आपण व्यवस्थित प्रॉपर बॅरिकेड लावतो, तुम्हाला सगळ्यांना तिकडनं आत घेतो, तुम्ही सगळे थांबता. मी तर एवढा एअरपोर्टवर तुम्हाला सावली असेल का याचा सुद्धा विचार कारण मला माहिती आहे की शेवटी तुम्हाला जर जागा नाही दिली तर मग तुमची कुठेतरी पळापळ होते, तुम्ही कुठेतरी मध्ये येता, मग ते आमच्या कामात अडथळा येतो, मग परत धक्काबुक्की होते. त्यापेक्षा मी हा मुद्दा नीटच्या परीक्षेसाठी सुद्धा घेतला होता जेव्हा आमची मीटिंग झाली, किंवा पत्रकारांसाठी सुद्धा व्हिज्युअल्स घेण्यासाठी एक जागा असली पाहिजे. समाज गर्जना न्यूज मराठी, लातूर.